आज गुरुपौर्णिमा म्हटलं गुरुचं स्थान, गुरुच्या स्थानाला महत्त्व खूप महत्त्व असतं. आई वडील भाऊ बहीण कोणी या धर्तीवरती असणारा आपण तुम्ही गुरु म्हणता त्याचा आजचा दिवस म्हणजे गुरु पौर्णिमा. आणि आजच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी असे कार्यक्रम राबवले जातात. हा माझा कार्यक्रम प्रथमच येते, पण 2003 पासून म्हणजे या मंदिराची स्थापना झाली, संकल्पना पूर्ण झाली 2024 मध्ये 17 मार्चला शरद भाऊंच्या नावावरती आणि माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ मी हे देऊळ बांधलेलं आहे. याच्या पुढेही असेच कार्यक्रम मी राबवणार आणि लोकांपर्यंत हे पोहोचवणार. हेच माझी गुरुदक्षिणा असणार. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी. आज आमच्या गावामध्ये साईबाबाचं मंदिर हेमाकांत म्हात्रे यांनी बांधून आम्हाला प्रति शिर्डीचं जो दर्शन घडवून आणलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि ह्या मंदिराचीच आमच्याकडे कमी साईबाबा मंदिरच नव्हतं आमच्या गावामध्ये, त्याची पूर्तता हेमाकांत म्हात्रे यांनी केलेली आहे. आणि हा जो कार्यक्रम आजचा झालेला आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने, आज गावातले सर्व लोक, आमचे भाविक लोक दर्शनासाठी येऊन सर्वांनी दर्शन घेतलेलं आहे, महाप्रसादाचाही लाभ घेतलेला आहे. आणि आज गावामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. शाखा प्रमुख, माजी शाखा प्रमुख हेमाकांत म्हात्रे आणि साई भक्त हेमाकांत म्हात्रे यांनी हे सुंदर देऊळ बांधलं. 17 मार्च 2024 रोजी त्या देवळाचं उद्घाटन खूप आनंदात. हे देऊळ बांधण्यामागे त्याचा कुठलाही हेतू नाही, चांगला हेतू आहे. लोकांनी चांगलं दर्शन घ्यावं, एक पवित्र असं स्थान निर्माण व्हावं आणि हे करण्यासाठी त्यांनी आदर्श ठेवला. आमचे शिवसेना नेते शरदभाऊ आचार्य आणि त्याचे वडील बाळकृष्ण म्हात्रे यांचा आदर्श त्यांनी डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे देऊळ बांधलं. आज जाता येता लोक साईबाबांचं दर्शन घेतात, ही खूप आनंदाची बाब आहे. आणि साईबाबांचं दर्शन घेऊन त्यांना पुण्याच्या कामाचं एक चांगलं पुण्यकाम त्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल हेमाकांत म्हात्रेचं मी गव्हाणगावतर्फे तसंच माझ्या आदर्श अग्रयोग मंडळ अग्रसेन मासिकातर्फे खूप खूप हेमाकांत म्हात्रेंना धन्यवाद देतो. माजी शाखा प्रमुख श्री हेमाकांत म्हात्रे आमचे धाकटेपोंडी आणि एक सुंदर मंदिर उभारलेले आहे. जवळ इथून बाबांच्या दर्शनाला जायचं म्हणजे गुरुच आहे त्यांचे, ते 200 किलोमीटर जायचं आणि इकडे यायचं म्हणजे खाऊ नये. पण त्यांनी साईबाबांचं मंदिर उभारून गावाचं एक चांगलं मोठं कार्य केलं आहे. एक समोर विठ्ठल मंदिर पण आहे, पण साईबाबांसारखं मंदिर तिथे सगळे जाणारे येणारे लोक बसमधून सुद्धा जाता येता सगळे आमचे जे दर्शक आहेत, इतर लोक जे साई भक्त आहे त्यांना जवळून दर्शन होतं आणि सगळे लोक नमस्कारून पुढे जातात आणि त्यांना चांगला आशीर्वाद मिळू दे हीच साईबाबा चरणी प्रार्थना. पहिला तर मी हेमाकांत बाळकृष्ण म्हात्रे आणि यांचे वडील बाळकृष्ण म्हात्रे आणि शरद भाऊ नारायण आचार्य यांच्या माध्यमातून हे जे मंदिर बनलेलं आहे हे अप्रतिम मंदिर आहे. संपूर्ण चेंबूरमध्ये असं अप्रतिम मंदिर मी पहिल्यांदाच पाहतो आहे आणि पहिलीच गुरुपौर्णिमा आहे आणि एवढी भीड या मंदिरात आलेले आहे. तर मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. यानंतरही असाच कार्यक्रम साजरा होत राहील. खूप खूप धन्यवाद. सर्वात प्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज मला खरं म्हणजे CNच्या माध्यमातून सांगायचं आहे की हे खरं गावात साईबाबा मंदिर नव्हतं, पण हेमाकांत बाळकृष्ण म्हात्रे यांचे वडील बाळकृष्ण म्हात्रे यांचं एक स्वप्न होतं की गावात एक मंदिर झालं पाहिजे. तर त्या माध्यमातून यांनी जेव्हा सुरुवात केली 2003 साली यांनी सुरुवात केली. एक छोटंसं एक फोटो लावून एक यांची पूजा करत होते साहेब या जागेत. पण नंतर जसं त्यांनी रिटायर झाले त्यावेळी त्यांनी विचार केला की ना माझं आता वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्यानुसार एक जन्मदाता म्हणून त्यांचे वडील बाळकृष्ण म्हात्रे आणि अन्नदाता म्हणून माजी महापौर शरदभाऊ आचार्य यांच्या स्मरणार्थ साहेबांनी हे मंदिर बांधलं. आणि अख्ख्या या गावात साईबाबा मंदिर इतकं छान बांधलं आहे की आज सकाळपासून भक्तांची एवढी रांग. आज तुम्ही बघत असणार की सकाळपासून आज एवढा पाऊस पडतोय तरी पण या पावसात सुद्धा भक्तांनी एवढी रांग लावली आणि दर्शन घेतलं. आणि पुन्हा एकदा मी माजी शाखा प्रमुख हेमाकांत म्हात्रे साहेबांचे धन्यवाद करतो की एवढं छान मंदिर बांधून सर्व गावाच्या भक्तांना तुम्ही एक आनंद दिलाय.
CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।